हे वागणं विचित्र नाही आहे का? म्हणजे नीट काहीतरी सांगायला हवं ना. आपण किती वाट बघत होते त्याची. तिथे ऐश्वर्या काहीतरी बोलली असेल, तिचे आई वडील काहीतरी बोलले असतील, काहीतरी घडलं असेल ना. हा काहीच सांगत नाही पट्ट्या. आई प्रवास करून आलाय तो, जेटलॅग असेल, बोलेल आपल्याशी. ठीक आहे, मी आजचा दिवस थांबते, पण उद्या मी त्याच्याशी बोलणार. हा, आजचा दिवस जाऊ दे. अहो, मला नील भाऊजींची अवस्था काही बरी वाटत नाहीये. आजचा दिवस जाऊ दे. माझ्या माई ग, कसं करतात बाई लोक तरी. लाजा वाटत नाहीत मेल्याला. जे झालं ते चांगलं नाही झालं जयंती. माझंच कुठेतरी काहीतरी चुकलं असेल. आपले सगळे पासे उलटे पडतायत. काहीतरी चुकतंय. नाही हो माई, तुमचं कधी काही चुकतं का? असं समजा की यावेळेला नशिबानं साथ नाही दिली तुमची. नाहीतर तुम्ही जे म्हणजे आपण जे काही ठरवलं होतं ते सगळं जसंच्या तसं पार पडलं असतं माई. नाही जयंती, नशिबाला ना तेच लोक दोष देतात जे कमजोर असतात. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, मनाविरुद्ध झाली की मग नशिबाला दोष देत बसायचं. पण ही भैरवी वसे त्यातली नाही. माझं चुकलं तर त्याची जबाबदारी घ्यायची ताकद आहे माझ्यात, आणि झालेल्या चुका सुधारायची सुद्धा. ऐश्वर्याला त्या घरातनं हकलवून देण्याचा निर्णय चुकलाय माझा. मी सांगत होते ना, सांगत होते की नाही की त्या पांढऱ्या पालीला त्या घरातून बाहेर काढू नका म्हणून. नाही ऐकलं माझं तुम्ही. सांगत होते लय कामाची बाई होती. म्हणजे अशी नव्हती कामाची, पण अशी कामाची होती माझ्यासारखी. अहो, माझ्यासारखी कामाची माणसं अशी हातावेळी करायची नसतात माई. आता समजा जर का ती पांढरी पाल त्या मेंढ्यांच्या घरात असती तर आता सगळ्या बित्तम बातम्या आपल्याला अशाच लागल्या असत्या. ठीक आहे, जे झालं ते झालं. पण आता ही चूक तू सुधारायची आहेस. मी काय करायचंय? आणि ओ माई, त्या मेंढ्यांच्या घरातलं काळं कुत्र बी आता उभं करणार नाही मला. सुक्यासोबत ओलं बी कवाच जळाले. नाही जयंती, आता यापुढे जे काय करायचंय ते तुलाच करावं लागणार आहे. जयंती, तुला काही करून पुन्हा त्या घरात जावं लागेल. अगं, बाकीच्यांचं सोड, बाकीच्यांची गोष्ट निराळी आहे, पण तू सावलीची वहिनी आहेस. ती तुला अशी नाही डावलू शकणार. तुला काहीही करून, कसंही करून सावलीच्या संपर्कात राहायचंय.